आज आपण महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ MSSIDC महाराष्ट्र स्टेट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या महामंडळाचं जे कार्य आहे उद्योगधंद्याविषयक ते या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। तर महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाची जी स्थापना आहे ही 1962 मध्ये झाली आणि लघु उद्योजकांना कच्चा माल पुरवणे आणि विपणन सहाय्य करणे या मुख्य उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली। बऱ्याच वेळा जे नव उद्योजक असतात त्यांना कच्चा माल वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचे उद्योग बंद पडलेले आहेत असे निदर्शनास येतं। त्यामुळं शासनाने ही अशी एक संस्था स्थापन केली की ज्यामुळं ज्या अडचणी आहेत नवीन उद्योजकांच्या त्या समजून घेऊन त्यांना तशा पद्धतीने मार्गदर्शन करणे आणि कच्च्या मालाचा किंवा भांडवलाचा पुरवठा जर कमी पडत असेल तर त्यांना वेळीच तो पुरवठा करणे यासाठी या महामंडळाची स्थापना झाली। तर याची कार्य कोणती आहेत पहा। तर आता सांगितल्याप्रमाणे कच्च्या मालाची उपलब्धता करून देणे हे या महामंडळाचं मुख्य कार्य आहे। विशेषतः जो कच्चा माल मोठ्या प्रमाणात मिळत नाही, अगदी तुरळक प्रमाणात त्याची उपलब्धता असते आणि तो सर्व स्पर्धक उद्योजकांना पुरवायचा असतो, तर त्यावेळी त्या कच्च्या मालाचं नियोजन करून त्यांना पुरवठा करणे, तो माल त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे पहिलं कार्य आहे। दुसरं आहे गोदामांची सुविधा पुरवणे। गोदाम म्हणजे काय? गोडाऊन। जो कच्चा माल आहे तो कच्चा माल साठवून ठेवण्यासाठी, त्याचबरोबर पक्का माल तयार झाल्यानंतर वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर त्या उत्पादनाचं स्टोअर करण्यासाठी स्टोअर रूमची किंवा गोडाऊनची गरज असते। तर ह्या गोडाऊन त्या परिसरामध्ये किंवा बाजारपेठेच्या जवळपास किंवा महामार्गाच्या जवळपास अशा प्रकारचे गोडाऊन उपलब्ध करून देणे हे देखील कार्य आहे। तिसरं आहे विपणन सहाय्य व विक्री व्यवस्था। तयार झालेल्या वस्तूला बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे। जर वस्तूला बाजारपेठ मिळाली नाही आणि वस्तू जर फक्त तयारच होत राहिल्या तर काय होईल की नव्याने भांडवल निर्मिती होणार नाही। ज्या वेळेस वस्तू उत्पादित होईल ती बाजारपेठेमध्ये वितरित केली जाईल, बाजारपेठेमध्ये विकली जाईल आणि त्यानंतर त्याच्यातून जे पैसे मिळणार आहेत ते कच्च्या मालासाठी आणि खेळत्या भांडवलासाठी उपयोगी पडणार आहेत। परंतु जर वितरण व्यवस्था व्यवस्थित नसेल, विक्री व्यवस्था जर व्यवस्थित नसेल आणि ती वेळेत जर विक्री होत नसेल त्या वस्तूची, तर त्या ठिकाणी मग जो तयार माल जो आहे किंवा जे उत्पादन आहे ते साठून राहतं आणि त्यामुळे नव्याने भांडवल निर्मिती होत नाही। त्यामुळे उद्योजकाला मग पुन्हा कर्ज घ्यावं लागतं। तर ही विक्री व्यवस्था जी आहे ही चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे। तर त्यासाठी त्या विक्री व्यवस्थेसाठी सहाय्य करण्याचं काम देखील या ठिकाणी या महामंडळामार्फत केलं जातं। त्याचबरोबर पूरक उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे। जे मोठे उद्योग आहेत त्या मोठ्या उद्योगांना स्पेअर पार्ट पुरवणे, कच्चा माल पुरवणे हे जे काम आहे म्हणजे निर्मिती करणे, या कच्च्या मालाची निर्मिती करणे किंवा स्पेअर पार्टची नट बोल्ट स्क्रू अशी जी किरकोळ वस्तू आपल्याला वाटतात पण त्याचं उत्पादनामध्ये मोठ्या उत्पादनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व असतं। कारण एखादा जरी नटबोल्ट जर मिळत नसेल तर ते उत्पादन पूर्ण होत नाही। तर अशा स्पेअर पार्ट तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या उद्योगासाठी त्यांना पूरक उद्योग म्हणतात। तर हे पूरक उद्योगांच्या वाढीसाठी उद्योजकांना पुढे आणलं जातं। अशा प्रकारचे उद्योग स्थापन करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातं, अनुदान दिलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं। तर हे देखील कार्य आहे। पुढचं आहे आयात निर्यातीत सहाय्य करणे। शासनाचं जे आयात निर्यात विषयक धोरण आहे की ज्याला आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट असं म्हणतात, परदेशातून वस्तू आपल्याकडे आणणे म्हणजे आयात करणे, आपल्या तयार झालेल्या वस्तू परदेशात पाठवणे आणि तिथं विकणे, त्याला निर्यात असं म्हटलं जातं। तर या आयात निर्यात धोरणामधून देखील राष्ट्रीय उत्पन्न हे वाढत असतं। तर त्या आयात निर्यात धोरणाला सहाय्यभूत होईल, जास्तीत जास्त आपल्या वस्तू कशा निर्यात केल्या जातील अशा प्रकारचे उद्योगधंदे स्थापन केले जातात। पुढचा आहे सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य करणे।
सध्याची जर वाढती बेरोजगारी पाहिली तर कितीतरी तरुण सध्या बेरोजगार आपल्याला दिसत आहेत. तर या सुशिक्षित बेरोजगारांना शासनामार्फत कर्ज देऊन किंवा काही सवलती देऊन त्यांना उद्योगधंदा सुरू करण्यास, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याच्यामधून नवनवीन असे उद्योगधंदे स्थापन करणे. पुढचा आहे हस्तकला कौशल्य विकासास पोषक वातावरण निर्मिती करणे. हस्तकला व्यवसाय जर आपण पाहिले तर हे बऱ्याच ठिकाणी कालबाह्य होताना दिसत आहे. तर ही जी हस्तकला आहे या हस्तकला व्यवसायासाठी शासनामार्फत काही प्रमाणात अनुदान देऊन हे उद्योग कशा पद्धतीने चांगले चालतील किंवा तशा हस्तकला उद्योगांचे काही तयार वस्तूंचे प्रदर्शन भरवून त्यांची जाहिरात केली जाते आणि हे हस्तकला उद्योग सुरू करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा देखील या महामंडळामार्फत प्रयत्न केला जातो. पुढचा आहे उत्पादित वस्तूची गुणवत्ता चाचणी व दर्जा नियंत्रण करणे. उद्योगधंद्यामध्ये विशेषतः लघुउद्योगांमध्ये ज्या वस्तू तयार होतात ते जे क्वालिटी कंट्रोल आहे, गुणवत्ता किंवा दर्जा नियंत्रण जो विभाग आहे त्यांच्या निकषानुसार त्या वस्तू गुणवत्ताधारक आहेत का नाही, जे ISI ISO मानांकन जे आहे त्याच्यानुसार ISI नुसार त्या वस्तू आहेत की नाही हे तपासून पाहिलं जातं. त्याला गुणवत्ता चाचणी किंवा दर्जा नियंत्रण असं म्हटलं जातं. पुढचं आहे उद्योजकता विकास व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे. उद्योजकता वाढीस लागण्यासाठी विविध प्रकारचं उद्योजकता विकास प्रशिक्षण विविध ठिकाणी युवकांना दिलं जातं आणि त्याच्यामधून नव उद्योजकांची निर्मिती केली जाते किंवा स्वयंरोजगारास पोषक वातावरण निर्मिती केली जाते. त्याचबरोबर प्रदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करणे. विविध ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी औद्योगिक प्रदर्शने भरवली जातात. औद्योगिक प्रदर्शनाच्या ठिकाणी उद्योजकांसाठी कार्यशाळा आणि चर्चासत्र, जे नवनवीन आता उद्योग आहेत, स्पर्धक कोण आहेत, स्पर्धात्मक त्यांच्या किंमती कशा असल्या पाहिजेत, आंतरराष्ट्रीय उद्योग धोरण कसं आहे, या सर्व बाबींची माहिती या चर्चासत्रामध्ये आणि कार्यशाळेमध्ये दिली जाते. पुढचं काय आहे लघु उद्योगांना उपयुक्त विविध स्वरूपाची माहिती देणे. लघु उद्योजकांना जी काय माहिती आवश्यक आहे ही सर्व प्रकारची माहिती पुरवण्याचं कार्य जे आहे हे देखील या महामंडळामार्फत केलं जातं. त्याचबरोबर तांत्रिक व व्यवस्थापन प्रशिक्षण देणे. तांत्रिक प्रशिक्षण हे अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आहे, जी मशिनरी आपण वापरणार आहे तिचं तंत्रज्ञान तिथल्या कर्मचाऱ्यांना, स्टाफना देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वस्तू तयार होत असताना व्यवस्थापन घटक हा फार महत्वाचा आहे. त्या ठिकाणी प्रोडक्शन मॅनेजमेंट असेल किंवा मार्केटिंग मॅनेजमेंट असेल तर त्या मॅनेजमेंट कार्य कसं करतात तिथले व्यवस्थापक लोक, त्याच्यावरती देखील उद्योगाचं यश बऱ्याच मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळं तिथल्या स्टाफला व्यवस्थापकीय प्रशिक्षण देण्याचं काम देखील या महामंडळामार्फत केलं जातं. त्याचबरोबर उद्योजकांना प्रकल्पासाठी मदत व मार्गदर्शन करणे. प्रकल्प सुरू होत असताना किंवा प्रकल्प सुरळीत चालू असताना कोणकोणत्या प्रकारची मशिनरी लागते, त्यासाठी अर्थसहाय्य वगैरे लागत असेल, भांडवल लागत असेल तर ते भांडवल पुरवण्याचं काही प्रमाणात किंवा शासनाच्या माध्यमातून भांडवल पुरवण्याचं, कमी व्याजदराने भांडवल पुरवण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर इतर काही मार्गदर्शन लागत असेल, जर इम्पोर्ट केलेली मशिनरी असेल तर ती वापरासंबंधी प्रशिक्षण देण्याचं काम असेल तर ते देखील या ठिकाणी उद्योजकांना दिलं जातं, त्यांच्या स्टाफला दिलं जातं. अशा प्रकारे उद्योजकांसाठी सर्व प्रकारचं जे काय मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन करण्याचं काम देखील या महामंडळामार्फत केलं जातं. अशा प्रकारे या MSSIDC ची ही महत्वाची कार्य आहे, ही सगळी लिहून घ्या.